1 मिनिट. आत्ता मी काय केलं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. नमस्कार, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं प्राजक्ताज युनिवर्समध्ये मनापासून स्वागत करते. आपलं हे नवीन चॅनल आणि नवीन चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ जो मी माझ्या फेवरेट टेक्निकनी सुरुवात करते. आपल्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लॉ ऑफ अट्रॅक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे युनिवर्सच्या सोबत कनेक्ट असलेले उपाय, तर तुमच्या प्रत्येक समस्येवरचे उपाय तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातले जे काही राशी आहे, ग्रह, तारे सगळ्यांच्या संबंधित इन फ्युचर तुम्हाला जे काही होणार आहे ते सगळं सांगणार आहे आपण या चॅनलवर. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमचा लाईफ चेंज करू शकतो. या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुमचं लाईफ चेंज होऊ शकतं आणि तुम्ही सकारात्मकदृष्ट्या खूप जास्त इच्छा तुमच्या पूर्ण करू शकता. इतकं सुंदर आपलं चॅनल असणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा आणि बरोबर दररोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मी सुरुवातीला पाणी पिले, जर त्याला म्हणतात वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक. हो बरोबर आहे, वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक. वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली एक खूप प्रभावी टेक्निक आहे. या टेक्निकचा शोध खूप वर्षांपूर्वी लागलेला आहे. आता त्या सायंटिस्टचं नाव मला एक्झॅक्टली आठवत नाहीये, पण नक्कीच तुम्हाला मी सांगेल. पण ही टेक्निक कशी शोध लागली आणि ह्या टेक्निकचा शोध कसा लागला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं ना तर नक्कीच मी तुम्हाला पहिले सांगते की टेक्निकचा शोध कसा लागला. एक शास्त्रज्ञ होते, त्यांना वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकचा शोध लावायचा होता. मी त्यांना काहीतरी जाणवलं की आपण पाण्याला ॲफर्मेशन देऊन आपली इच्छा पूर्ण करू शकतो का. तर त्यासाठी त्यांनी एक प्रयोग केला, म्हणजे एक्सपेरिमेंट केला. तो एक्सपेरिमेंट असा होता की त्यांनी एकाच 2 ग्लासमध्ये सेम एका जारमधलं पाणी घेतलं, म्हणजे अगदी क्लिअर वॉटर, अगदी स्वच्छ पाणी त्यांनी 2 ग्लासमध्ये घेतलं आणि एका ग्लासमध्ये सेम मी आता कसं काही बोलले तसं सेम ते एका ग्लासमध्ये सगळं पॉझिटिव्ह बोलले. म्हणजेच काय तर ते बोलले की सगळं छान बोलले की मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा ज्या काही त्यांच्या पॉझिटिव्ह इच्छा असतील त्या बोलले, किंवा आपण म्हणतो ना की सगळं पॉझिटिव्ह बोलले, निगेटिव्ह काहीच बोलले नाही एका ग्लासमध्ये. आणि ते दुसरा ग्लास होता, त्या दुसऱ्या ग्लासमध्ये ते फक्त नकारात्मक बोलले, फक्त निगेटिव्ह बोलले. दोन्हीही ग्लास त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले 24 तासासाठी. 24 तासाने दोन्ही ग्लासमध्ये पूर्ण बर्फ तयार झाला. त्यानंतर 24 तासानंतर त्यांनी पहिल्या सकारात्मक जो ग्लास होता ना, सकारात्मक ग्लासमधला बर्फ घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली धरला. मायक्रोस्कोप खाली धरल्यानंतर त्या बर्फामध्ये अगदी क्लिअर क्रिस्टल तयार झाले होते, म्हणजे अगदी क्लिअर जे क्रिस्टल तयार होत ना बर्फाचे ते अगदी क्लिअर होते. तेच त्यांनी जो निगेटिव्ह ग्लास होता त्यातला पण बर्फ घेतला आणि त्यात जे क्रिस्टल बघितले ना मायक्रोस्कोप खाली ते अजिबात क्लिअर नव्हते. पाणी सेम होतं, पाणी स्वच्छ होतं. मग दोन्ही ग्लासमधले क्रिस्टल हे क्लिअर तयार व्हायला पाहिजे की नाही, पण दुसऱ्या ग्लासमधले क्रिस्टल हे अजिबात क्लिअर नव्हते. का तर त्यावर आपण निगेटिव्ह ॲफर्मेशन दिल्या होता आणि हा जो पॉझिटिव्ह ग्लास होता ना यावर आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन दिल्या होत्या. त्यांना जेव्हा हे कळालं त्यानंतर तिथून पुढे वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निकचा शोध लागला. वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक ही लॉ ऑफ अट्रॅक्शन मधले सगळ्यात हायेस्ट लेवलची टेक्निक आहे. कारण या टेक्निकसाठी जास्त तामझाम करायची गरज नाही, म्हणजे खूप काही वेगळं करायची गरज नाही. पाणी, प्रत्येक जण पाणी पितो, तुम्ही असेल, मी असेल, कोणीही असेल, प्रत्येक जण पाणी पितो. फक्त काय करायचंय, जेव्हा आपण 1 ग्लास पाणी पितो ना, ते 1 ग्लास पाणी पिण्याच्या आधी काही आपल्या इच्छा त्यामध्ये आपल्याला सांगायच्या आहे आणि ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. जर तुम्ही तुमची एखादी स्पेसिफिक इच्छेसाठी जर करत असाल ना तर तुम्ही कंटिन्युअसली 30 दिवस करून बघा. 30 दिवसामध्ये तुमची इच्छा गॅरंटेड पूर्ण होईल. कसं करायचं ते सांगते. आता बघा, समजा तुम्हाला एखादी स्पेसिफिक तुमची इच्छा पूर्ण करायची आहे, मग तुम्हाला 1 ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. आता ग्लास कोणता घ्यावा, सगळेजण म्हणतात की काचेचा ग्लास घ्यावा, पण मी कायम स्टीलचाच ग्लास घेते. कारण की प्रत्येकच वेळेस आपण काचेचा ग्लास अवेलेबल करू शकेल असं नाही. आपण नॉर्मल स्टीलच्या ग्लासमध्ये रोज पाणी पितो तोच ग्लास तुम्ही घेऊ शकता. स्टीलचा ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. आता ते पाणी घेतल्यानंतर ते पाणी ग्लास आपल्याला असा धरायचा आणि आपली जी इच्छा असेल ना ती त्या पाण्याकडे बघून आपल्याला बोलायची आहे. असे कुठेही बघून नाही, पाण्याकडे बघायचं आणि ती इच्छा आपल्याला बोलायची. इच्छा कोणती असू शकते. आता इच्छा तुमची कोणतीही असू द्या, नोकरीची, व्यवसायाची, लग्न होण्याबाबत, पैशांच्या बाबत, कर्जमुक्तीबाबत, घर होण्याबाबत, बाळ होण्याबाबत, कोणतीही तुमची इच्छा असू द्या, कोणतीही, ती आपल्याला पाण्यामध्ये बघायचं आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे या
ॲफर्मेशन आपल्याला द्यायचे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन, निगेटिव्ह नाही. आता पॉझिटिव्ह ॲफर्मेशन म्हणजे कसं, तर माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, थँक्यू युनिवर्स. ती इच्छा पूर्ण झाली आहे का आपली, तर नाही. समजा आपल्याला भरपूर पैसा हवा आहे, तर मग मी काय बोलणार, मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे, माझ्याकडे आला आहे का भरपूर पैसा, किंवा मला 10 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये मला 1,00,000 रुपये मिळाले आहे का, तर नाही. पण आपल्याला पॉझिटिव्ह ॲफर्मेशन द्यायचं आहे. जेवढं जास्त आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन देऊ आणि ज्या आपण ॲफर्मेशन देऊ तेच आपल्यासोबत घडत असतं. तुम्हाला कायम सांगितलं असेल बघा, खूप जुने लोक पण म्हणायचे की सकारात्मक सकारात्मक बोलत जा. का, तर जेवढं जास्त आपण सकारात्मक बोलू, सकारात्मक राहू, सकारात्मक विचार करू, सेम त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे. जर तुम्ही निगेटिव्ह विचार केला ना की मला हे जमणारच नाही किंवा मी हे करूच शकत नाही, तर खरंच तुम्हाला ते येत असूनही तुम्ही करू शकणार नाहीये. त्यामुळे आपल्याला येत नसेल तरी पण आपण पॉझिटिव्ह राहायचं की नाही, मी हे करू शकतो, मी हे करू शकते. नक्कीच आपण त्याचा प्रयत्न जर केला ना तर ते आपल्याला जमू शकेल. का, तर आपलं माइंड, सबकॉन्शियस माइंड हे पूर्णपणे सकारात्मक असतं. त्यामुळे जास्तीत जास्त सकारात्मक तर राहायचंच आहे. पण ही वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक तुम्ही नक्की करून बघा. तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, कितीही, अगदी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी इच्छा असू द्या, ती या टेक्निकनी पूर्ण होते. मी खूप वेळेस ही टेक्निक स्वतःसाठी ट्राय केलेली आहे आणि इनफॅक्ट इतकी छान सवय पडून गेलेली आहे की जेव्हाही पाणी पिते तेव्हा ॲफर्मेशन देऊनच पाणी पिते. मग ते वेगवेगळे ॲफर्मेशन असू शकतात किंवा एखादी स्पेसिफिक इच्छा जर आपल्याला पूर्णच करून घ्यायची आहे युनिवर्सकडून, तर प्रत्येक वेळेस पाणी पिताना तीच ॲफर्मेशन द्या. किंवा तुम्हाला जर काही तुमची इच्छा नाही पण तुम्हाला पाणी पिताना सवय लागली माझ्यासारखी, तर काय करायचं आहे की एखादी आपली इच्छा ठरवून ठेवायचं की सगळ्यांचं आरोग्य चांगलं आहे अशी इच्छा बोलायचं आणि पाणी पिऊन घ्यायचं आहे. ती सुद्धा इच्छा पूर्ण होते. हे युनिवर्स सगळं ऐकतं आहे, आपलं ऐकत असतं. फक्त युनिवर्स द्यायला पण सगळं तयार आहे आपल्याला, फक्त आपल्याला ते योग्य पद्धतीने मागून घेता आलं पाहिजे. आणि या टेक्निकने नक्कीच तुम्हाला ते जमेल आणि तुम्ही तुमची कोणतीही प्रकारची इच्छा या वॉटर मॅनिफेस्टेशनने पूर्ण करू शकता. चला तर मग तुम्हाला हा आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. परत सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर दररोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येणार आहे, तो बघायला विसरू नका. कारण ह्या पूर्ण चॅनलवर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन, राशीनुसार व्हिडिओ सगळं बघायला मिळेल, जेणे तुमचं लाईफ पूर्णपणे बदलून जाईल. आता रोजच नवीन छान छान लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स, ज्या तुमच्या भरपूर इच्छा पूर्ण करू शकता अशा टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कारण स्वामींच्या नावाने झालेली सुरुवात कधीच कमी पडू देत नाही स्वामी आपल्याला. त्यामुळे नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.